नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर शिल्पा गायकवाड आणि पुनश्च एकदा आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सूर्य आग ओकत आहे, अंगाची लाही लाही होत आहे, उन्हाळा असह्य झालेला आहे। ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना खरंच उन्हाळ्याचा खूप खूप त्रास होतो, कारण मुळातच त्यांच्या अंगामध्ये खूप उष्णता असते। काही लोकांना आपल्या अंगामध्ये उष्णता वाढलेली आहे तेच मुळात कळत नाही। तर शरीरामध्ये उष्णता वाढण्याची लक्षणं कोणती त्याबद्दल मी सांगणार आहे। त्यानंतर आपल्या शरीरामध्ये ही उष्णता वाढते का, त्याची कारण काय असते मी सांगणार आहे। कारण नेहमी आपण जर कारणं जाणून घेतली तर आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करणं सोपं जातं। आणि शेवटी ही उष्णता कमी करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो, अगदी सोपे सोपे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक मॅजिक ड्रिंक सांगणार आहे जे माझं फेवरेट आहे आणि त्याचे 100% रिझल्ट्स आहे। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं विसरू नका। काही लोकांना उन्हाळा असह्य होतो, गॅस जवळ स्टव जवळ ते थांबू शकत नाही। एवढंच नाही तर त्यांना अक्षरशः अंगाची लाही होत असते। मुळात त्यांच्या अंगामध्ये उष्णता जास्त असते। आता अंगामध्ये उष्णता वाढण्याची लक्षणे कोणती कोणती असतात तर आपल्याला माहीत आहे की आपल्या शरीरामध्ये पित्त वाढलं की उष्णता वाढते। पित्त म्हणजे उष्णता, पित्त म्हणजे अग्नी। आणि मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आग होणं हे उष्णता वाढण्याचे लक्षण आहे। जसं की तळहाताची आग होते, तळपायाची आग होते, डोळ्याची आग होते, घशामध्ये आग होते, छातीत जळजळ होते, पित्त वाढतं, भूक नाहीसी होते। त्याच पद्धतीने त्वचा शुष्क होते, ड्राय होते, रॅशेस येतात, ते डोळे लाल राहतात, डोळ्यामध्ये सारखी रांजणवाडी येते, तोंड येतं, तोंडामध्ये अल्सर्स येतात, जीभ लाल होते, तिखट लागू देत नाही, जी नखाखालची जी त्वचा असते ती निघायला सुरुवात होते, तळ हाताची जी स्किन असते ती निघायला सुरुवात होते, अति प्रमाणामध्ये घाम येतो, अस्वस्थ वाटतं, शौचाला आणि लघवीला आग होते, मूळव्याधीसारखे त्रास होतात, लघवीला आपण ज्याला उन्हाळी म्हणतो तसा त्रास होतो। त्वचेचे वेगळे वेगळे आजार जसं पिंपल्स, पुटकुळ्या, बेंड असे वेगळे वेगळे प्रकार सुरू होतात आणि त्वचा लालसर राहते कारण रक्तवाहिन्या प्रसरण पावलेले असतात। हे सगळे शरीरामध्ये उष्णता वाढण्याची लक्षणं आहे। आणि जेव्हा हे अतिरिक्त उष्णता आपल्या रक्तामध्ये भिनते, रक्त पातळ करते, मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणीतून रक्तस्राव होणं, जसं नाकाचा गुळणा फुटणं किंवा संडासच्या ठिकाणीतून रक्त जाणं किंवा पाळीमध्ये अति प्रमाणामध्ये रक्तस्राव होणं हे सुद्धा उष्णता वाढण्याची लक्षणं आहे। ज्यांना अतिरिक्त पित्ताचा त्रास असतो, ज्यांना जास्त पित्ताचा त्रास असतो त्यांच्या शरीरामध्ये नेहमी उष्णता राहते। आणि पित्त वाढण्याची कारणे आपल्याला माहीतच आहे, हरीकरी वरी म्हणजे वेळेवर जर जेवण नाही केलं तर आपल्या स्टमकमध्ये अतिरिक्त जे ॲसिड असतं, पीएच आपल्या शरीराचा इम्बॅलन्स होतो। थोडक्यात आपल्या ज्या शरीरामध्ये जो जठराग्नी असतो तो जास्त प्रमाणामध्ये वाढला की आपल्या अंगाची लाही होते। पित्ताचे लक्षण आपल्याला माहिती आहे, पोटात जळजळ होणं, मळमळ होणं, उलट्या होणं, अपचन होणं किंवा सारखं भूक लागणं। पण त्या व्यतिरिक्त जेव्हा हे पित्त आपल्या रक्तामध्ये भिनतं तेव्हा शरीराचा वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये आजारांना सुरुवात होते। अजून दुसरं कारण आहे की आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते, त्यामुळे आपली त्वचा तर कोरडी होतेच पण त्याच्याबरोबर आपल्या आतडेसुद्धा कोरडे होतात आणि मग आपल्याला मलावरोध किंवा कॉन्स्टिपेशन होतं। आपलं पोट साफ नसणं हे सुद्धा उष्णता वाढण्याचं कारण आहे। कारण आपलं जेव्हा पोट साफ नसतं तेव्हा आपल्या आतड्यांमध्ये टॉक्सिन्स साचून राहतात आणि या टॉक्सिन्स ही आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण करते। अति चहा, कॉफी असे तत्सम पदार्थांचे सेवन जे उष्ण गुणधर्माचे असतात त्याचे सुद्धा आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते। तुम्ही रात्रीची शांत झोप घेत नसाल तर त्याने सुद्धा आपल्या शरीराची उष्णता वाढते। अति प्रमाणामध्ये व्यायाम करणं, शारीरिक कष्टाची कामे करणं, कोणते ॲलोपॅथिक मेडिसिन्स चालू असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीराची उष्णता वाढते। थायरॉइड सारखे काही आजार असतात, एस्पेशली हायपरथायरॉइडिझम अशा रुग्णांना ऊन किंवा उष्णता अजिबात सहन होत नाही। अति विचार करणं, अति राग करणं, चिडचिड करणं, टेन्शन घेणं प्रकाराने सुद्धा आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते। आहारामध्ये अति प्रमाणामध्ये तुम्ही मांसाहार वारंवार करत असाल किंवा चमचमीत मसालेदार पदार्थ घेत असाल तर त्याच्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते। हे झाले कारणं। मी कारणं नेहमी सांगते कारण जर आपण कारणांवर काम केलं तर आपल्याला
त्याचा लगेच फायदा होतो. सो पहिलं कारण जाणून घ्या की आपली उष्णता वाढण्याचं कारण काय आहे. आता बघूया आपण ही उष्णता कमी कशी करायची शरीरामध्ये. आतून घेण्यासाठीचे काही पदार्थ आहे ज्याचे गुणधर्म शीत आहे, घेतो तेव्हा आपल्या शरीराला थंडावा मिळतो, कारण त्यांचे गुण हे शीत असतात. असे कोणते कोणते पदार्थ आहे, तर पहिल्या क्रमांकाचा पदार्थ आहे म्हणजे गाईचं गावरान तूप. रोज सकाळी उठल्यानंतर पाणीमध्ये किंवा दुधामध्ये 1 चमचा तूप टाकून जर त्याचं सेवन केलं तर त्यांचं शरीराची उष्णता कमी होते. दुसऱ्या नंबरचा पदार्थ आहे म्हणजे ताक. दही नाही ताक. दही हे उष्ण असतं, ताक हे गुणधर्माने शीत आहे. जर तुम्ही दुपारच्या वेळेला भरपूर पाणी टाकून जर ताक केलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही धने जिरे पूड पुदिना टाकून जर हे ताकाचं सेवन केलं तर त्याच्याने तुमचं पोट साफ व्हायला मदत होते, तुमचा बॅक्टेरियल फ्लोरा रिस्टोर होतो, तुमचं कॉन्स्टिपेशन म्हणजे तुमचा मलावरोध कमी व्हायला मदत होतो, तुमच्या पोटाची उष्णता कमी होते आणि एकंदरीत तुमच्या अंगाची उष्णता कमी व्हायला मदत होते. ज्यांना लघवीची आग होते किंवा ज्यांना वारंवार मूळव्याधीचा सारखा त्रास होतो त्याने स्वतःच्या आहारामध्ये नेहमी ताकाचा समावेश करावा. तिसरा पदार्थ आहे सब्जा. रात्री या सब्जा 2 चमचे सब्जा पाण्यामध्ये भिजवून रात्रभर त्याला भिजत ठेवा आणि सकाळी तुम्ही पाण्यामध्ये टाकून, ताकामध्ये टाकून किंवा वेगळ्या वेगळ्या शरबतांमध्ये टाकून या सब्जाचं जर सेवन केलं तर तुमच्या अंगाची उष्णता कमी व्हायला मदत होईल. अजून आपण काय करू शकतो? आवळा हे तर उष्णता कमी करण्यासाठीचा रामबाण उपाय आहे. तुम्ही जर ताजी आवळे मिळत असेल तर ताज्या आवळ्याचा रस घ्या किंवा आवळा चूर्ण हे जर तुम्ही रोज घेतलं तर तुमच्या अंगाची उष्णता कमी व्हायला मदत होते. सर्वात महत्त्वाचे जो पदार्थ जे सगळ्यांना माहीत असतो आणि म्हणूनच दुर्लक्षित असतो ते म्हणजे त्रिफळा चूर्ण. त्रिफळा चूर्णामध्ये आवळा तर आहेच, पण त्याच्याबरोबर हिरडा आणि बेहडा. त्याच्याने फक्त पित्त नाही, वात आणि कफ हे अतिरिक्त दोष असतात ते सुद्धा कमी होतात आणि आपल्या अंगाची उष्णता कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला पित्त कमी करण्यासाठी त्रिफळा घ्यायचं असेल तर ते रात्री न घेता ते तुम्ही सकाळी सुद्धा कोमट पाण्याबरोबर घेऊ शकता. गुलकंद यांनी सुद्धा तुमच्या अंगाची उष्णता कमी होते. पुदिनामध्ये नैसर्गिकरित्या थंडावाचा गुण आहे. त्याच पद्धतीने नारळ पाणी, शाळाचं पाणी आपण घेऊ शकतो. विविध प्रकारचे जे शरबत असतात त्याच्यामध्ये मुख्य मला आवडणारं म्हणजे कोकम शरबत. हे उन्हाळ्यामध्ये तुम्ही हमखास सेवन करा दुपारच्या वेळेला. त्याच्याने फक्त पित्तच कमी होत नाही तर अंगाची उष्णतासुद्धा कमी व्हायला मदत होते. तुम्ही कोकम शरबत घेऊ शकता, आवळा शरबत घेऊ शकता, शाळाचं पाणी घेऊ शकता. त्यामुळे टरबूज आहे, खरबूज आहे, असे वेगळे द्राक्ष आहे. या पद्धतीने तुम्ही भरपूर फळंसुद्धा घेतले तर तुमच्या शरीराची उष्णता कमी होते. हिरवे पालेभाज्यांचा उपयोग करायला हवा. कोथिंबिरीच्या 3-4 काड्या तरी चावून खायला हवे. जर अवेलेबल असेल तर तुम्ही ताजी निरासुद्धा घेऊ शकता. किती पदार्थ सांगायचं. निसर्गाने आपल्याला जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा निसर्गाने आपल्याला इतके पदार्थ नॅचरल रूपामध्ये दिलेले असतात, ते सगळे आपल्या शरीरामध्ये थंडावा देणारेच असतात. म्हणजे मग कोणते आर्टिफिशियल कोल्ड्रिंक्स किंवा कोणतेही शीतपेय फ्रीजमधलं पाणी वगैरे न पिता ही नैसर्गिक रूपामध्ये जर आपण ही शरबतं घेतली तर आपल्याला थंडावा मिळतो. भरपूर प्रमाणामध्ये काकडीचं सेवनसुद्धा करायला पाहिजे. काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, क्षार असतात, मिनरल्स असतात, आपल्या शरीराला ते थंडावा देतात. आता तुम्हाला माहीत आहे का, हरळ किंवा दुर्वा जे आपण गणपती बाप्पाला वाहतो, का वाहतो आपण? जेव्हा असुराचा नाश केला होता तेव्हा त्यांच्या अंगामध्ये खूप उष्णता वाढली होती आणि ती उष्णता कमी व्हावी म्हणून आपण गणपती बाप्पाला हरळ वाहतो की नाही? मग या हरळचा किंवा या दुर्वाचा उपयोग आपण आपल्यासाठी सुद्धा करू शकतो. कसं करायचं? त्याचे दुर्वा असतात त्याला तुम्ही वाटून घ्या, त्याची चटणी किंवा पेस्ट करा आणि जिथे तुम्हाला खूप आग होत असेल त्या भागावर तुम्ही लावली, तुम्ही कपाळाला लावली किंवा हातापायाला लावली तर त्याच्याने ताबडतोब तुमची उष्णता थांबते. त्याच पद्धतीने तुम्ही दुर्वाचा रस जर उकळून घेतला आणि जर तो चमचा सकाळ दुपार संध्याकाळ घेतला, त्याच्यामध्ये तुम्ही खडी साखर किंवा तुम्ही धाग्याची जी साखर असते ना ती वापरायची, तर त्याने सुद्धा आपल्या शरीराची उष्णता कमी व्हायला मदत होते. आता शंकर भगवानाला आपण बेलाचे फळ वाहतो. तुमच्या भागामध्ये जर बेलाचे फ्रूट मिळत असेल तर त्याचं तुम्ही सेवन करू शकता. बेलाची पानं असेल तर ते सुद्धा तुम्ही चहामध्ये टाकून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवन करू शकता.
कोळासुद्धा उन्हाळ्यामध्ये मिळतो. हे कोळाचे काही लोक पेठे करतात, काही लोक शिजवून घेतात, काही लोक त्याचं ज्यूस करून घेतात. अशा पद्धतीने तुम्ही जर कोळ्याचं सेवन केलं तर तुमचं पित्त कमी होतं आणि पित्तामुळे होणारी जी उष्णता असते ते कमी होते. ही एंडलेस लिस्ट आहे, पण मला आवडणारा पदार्थ ज्याचा मी स्वतः उपयोग करते आणि मला याचा खूप फायदा झालेला आहे ते या मॅजिक ड्रिंकचं नाव आहे CCF, म्हणजे धने, जिरे आणि बडीशेपचं ड्रिंक. याचं जर आपण मॅजिक ड्रिंक बनवून घेतलं ना तर आपल्याला खूप फायदा होतो. कसं करायचं तर तुम्ही धने, जिरे, बडीशेप समप्रमाणामध्ये घ्यायचं, त्याला भाजून घ्यायचं थोडंसं आणि त्याचे बारीक पूड करायची. थोडंसं कोमट पाण्यामध्ये त्याला भिजत घाला. सकाळी थोडीशी उकळी येऊ द्यायची, जास्त उकळायचं नाही आणि त्याला गाळून घ्यायचं. त्याच्यामुळे तुम्ही टेस्टसाठी मध टाका, लिंबू टाका किंवा तुम्ही तसं जरी घेतलं तरी ते खूप छान वाटतं. तुम्हाला चहासुद्धा पिऊशी वाटत नाही. तुम्हाला वेळ नसेल तर सकाळी तुम्ही गरम पाण्यामध्ये डायरेक्ट ती पावडर टाकून घेतली तरी चालते. सकाळी थोडीशी उकळी घ्या आणि हे पाणी तुम्ही गाळून घ्या. जेव्हा लघवीची आग होत असते, उन्हाळी लागल्यासारखं होत असेल, तेव्हा तुम्ही बार्लीचं पाणी घेऊ शकता. म्हणजे रात्री बार्ली किंवा जे जो असतं त्याला भिजत घालायचं आणि त्याच्यानंतर सकाळी ते पाणी गाळून घ्यायचं. हे जे बार्लीचं पाणी आहे हे तुम्ही धन्याच्या पाणीबरोबर मिक्स करून सुद्धा घेऊ शकता. मॅजिक ड्रिंक आहे, बिलीव्ह मी. तुम्ही जर याच 10 ते 15 दिवस जरी या पाण्याचा उपयोग केला तर तुमची अंगाची उष्णता कमी होते आणि तुम्हाला जाणवतं की तुम्हाला आता उन्हाचा कमी त्रास होतोय, लघवीला आग होत नाही, हातापायाची तुमच्या डोळ्याची जी जळजळ होते ते कमी होते. तुमची झोपसुद्धा चांगली व्हायला लागते. या मॅजिक ड्रिंकमुळे वजन कमी करायला सुद्धा मदत होते. या ड्रिंकची तुमच्या शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते, पित्त कमी व्हायला मदत होते. एवढंच नाही तर शांत झोप लागते आणि आपल्या शरीरातले जेवढे टॉक्सिन्स असतात ते निघून जातात आणि उन्हाळा सुसह्य होतो. बिलीव्ह मी, मॅजिक ड्रिंक आहे आणि सगळेजण विदाउट एक्सेप्शन या ड्रिंकचा उपयोग करू शकता. तुम्ही अगदी तुमच्या घरातले लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. लहान मुलांना अर्धा चमचा द्या, मोठे तुम्ही अर्धा कप सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर ड्रिंक आहे, बनवायला एकदम सोपं आहे, पण अति गुणकारी असं हे ड्रिंक जर तुम्ही पूर्ण उन्हाळ्यात घेतलं मग तुम्हाला जाणवेल की मागच्या उन्हाळ्यापेक्षा तुम्हाला या उन्हाळ्यामधले सगळे त्रास हळूहळू कमी झालेले आहे. नक्की अवश्य वापर करा आणि तुम्हाला फायदा झाला तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे मी तुम्हाला सांगितलेले आतून करायचे उपाय. काही उपाय बाहेरून सुद्धा करू शकता. हे बघा, उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा शुष्क झालेली असते आणि त्याच्यामुळे खूप आग होत असते किंवा लाल झालेली त्वचा असते, तर त्याला शीतलता देण्यासाठी काही आयुर्वेदिक हर्ब्स आहे, जसे चंदन आहे, मेहंदी आहे, याचा तुम्ही उपयोग करू शकता. मी तुम्हाला वाळा सांगितलं, हा वाळा तुम्ही त्याची सुद्धा आणि दुर्वा त्याची सुद्धा पेस्ट करून तुम्ही जिथे तुम्हाला आग होत असेल त्या भागाला तुम्ही लावू शकता. नागरमोथा, चंदन, वाळा, मेहंदी ही शीतं असतात. मग तुम्ही ते एखाद्या तेलामध्ये, खोबरेल तेलामध्ये गरम करून हे सिद्ध केलेलं तेल तुम्ही जर अंगाला लावलं तर त्याच्याने सुद्धा खूप फायदा होतो. तुम्ही डोक्याला मेहंदी लावली, तळ हाताला, तळ पायाला मेहंदी लावली तरी सुद्धा उष्णता कमी होते. चंदन पावडरचा तुम्ही उपयोग करू शकता. पाण्यामध्ये जर तुम्ही वाळा आणि चंदन टाकलं किंवा फक्त वाळा टाकून जर आंघोळ केली ना तरी सुद्धा खूप छान वाटतं, कारण त्या पाण्याला एक वेगळा विशिष्ट सुगंध येतो आणि त्याच्याने आपल्या मनाला ताजगी मिळते, प्रफुल्लता मिळते आणि खूप छान वाटतं. उन्हाळ्यामध्ये पाणी पिऊन सुद्धा तहान भागत नसेल ना तेव्हा तुम्ही वाळ्याचं पाणी घ्या. वाळा हे रात्रभर वाळा जर त्या पाण्यामध्ये टाकून ठेवला आणि जर तुम्ही दुसऱ्या दिवशी ते पाणी पिलं तर तो आपल्या शरीरालाच नाही पण मनाला सुद्धा थंडावा देतो आणि आपली तहान भागते. तर तुम्ही म्हणणार मॅडम याच्यातलं काय काय करायचं, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता. तुम्ही सकाळी CCF ड्रिंक घ्या, तुम्ही दुपारच्या वेळेला ताक घ्या, तुम्ही संध्याकाळी वेगळे वेगळे शरबत घ्या. आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगते. उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा होतो, रात्र लहान होते, आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ते प्रसरण पावतात, आपल्या हार्मोन्समध्ये बदल होतं, आपले जे सिकार्डियन रिदम आहे तो बदललेला असतो आणि या सगळ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायला हवं. जसं आपल्या निसर्गामध्ये बदल होतो, पंचमहाभूतातून बनलेल्या या शरीरामध्ये पण बदल होतो की नाही. मग जसं वातावरणामध्ये बदल होतो, ऋतूमध्ये बदल होतो, तसं आपण आपल्या दिनचर्यामध्ये सुद्धा बदल करायला हवं. सर्वप्रथम रात्री वेळेवर झोपणं,
लवकर झोपायचं, लवकर उठायचं, याच्याने पित्त कंट्रोल राहतं. शांत झोप लागली की आपल्या शरीरातले बरेच आजार आपोआप कमी होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भरपूर पाणी प्या. तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवा. डायरेक्ट पाणी नाही केलं तर मी तुम्हाला जसे उपाय सांगितले तसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाणी घेत राहा. जितकं तुम्ही पाणी पिता ते पाणी अतिरिक्त उष्णता आपल्या शरीरातून काढून टाकते आणि आपल्याला रिफ्रेशिंग वाटतं, छान वाटतं. सो पाणी पित राहायचं. कुठेही बाहेर जाताना आपलं पाणी आपल्याबरोबर कॅरी करायचं. सो तुम्हाला जेव्हा तहान लागते तेव्हा तुम्ही ते पाणी घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी हे कधीही फ्रीजचे घेऊ नका. आपल्याला छान जरी वाटत असेल तरी फ्रीजचे पाणी हे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता तयार करते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे कपडे ढिल्ले, सुती आणि थोडेसे लाईट कलरचे कपडे घातले, कपड्यांमधून हवा खेळत राहिली तर तुम्हाला छान वाटतं, उष्णता कमी होते, फंगल इन्फेक्शन्स कमी होतात जे उन्हाळ्यामध्ये खूप कॉमन असतात. सो टाईट जीन्स या दिवसांमध्ये टाळायचे. हलके सुती पातळ कपडे घालायचा प्रयत्न करा. उन्हामध्ये कुठे जायचं असेल तर टोपीचा, स्टॉलचा किंवा छत्रीचा वापर करायचा. तुमचं डोकं जर कवर्ड राहिलं तर तुम्हाला ऊन जास्त जाणवत नाही आणि सनस्ट्रोक, हीट स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी तुम्ही नेहमी टोपीचा वापर करा, छत्रीचा वापर करा. तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असते आणि तुम्हाला सनबर्न होत असेल तर सनस्क्रीनचा तुम्ही वापर करू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा नक्की फायदा होतो. जर उन्हामुळे शरीरावर पुटकुळ्या येत असेल, घामोळ्या येत असेल तर तुम्ही कडुनिंबाचा जो पाला असतो तो तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याच्याने जर आंघोळ केली किंवा कडुलिंबाचा रस हा आंघोळीच्या आधी पूर्ण अंगाला लावून नंतर जर तुम्ही आंघोळ केली तर तुमच्या स्किनवरचे जे उष्णतामुळे झालेले जे आजार असतात, इन्फेक्शन्स असतात ते कमी व्हायला मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त चमचमीत, तेलकट, तिखट पदार्थांचा उपयोग करायचा नाही. नॉनव्हेज, मांसाहाराचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी करा. कोरडे पदार्थ न खाता तुम्ही लिक्विड किंवा द्रव पदार्थ जास्त घ्या. त्याच पद्धतीने तुम्ही नाचणीची आंबील असते, ज्वारीची आंबील असते. नाचणी हे खूप शीत असते ते तुम्ही घ्या. बाजरी खायची नाही, ती उष्ण असते. तर अशा पद्धतीने मी सांगितलेले जर उपाय तुम्ही करून पाहिले तर प्रयत्नपूर्वक आणि अगदी इमानदारीने जर हे प्रयत्न केले तर तुम्हाला 100% रिझल्ट्स मिळणार आहे. शरीराची उष्णता कमी होते आणि फक्त उष्णता नाही तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये होणारे वेगळे वेगळे जे आजार असतात ते कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, उपयोगी वाटली तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना अवश्य पाठवा ज्यांना उन्हाळ्याचा त्रास आहे, ज्यांना उष्णतेचा त्रास आहे. आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून पाहत आहे हे सुद्धा नक्की मेन्शन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची लाईक हे माझ्यासाठी एनर्जी आहे. लाईकमुळे मला प्रेरणा मिळते पुढची व्हिडिओ बनवण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या विषयाबरोबर. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.